हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णववृंद की जय। परम पूज्य गुरु महाराज की जय। हरे कृष्णा। मागच्या काही दिवसापूर्वी मी एका रिक्षामधून जात असताना त्या रिक्षामध्ये एक गाणं चालू होतं आणि ते गाणं त्या रिक्षामध्ये चालू असताना तो रिक्षा चालवणारा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हरसुद्धा त्या गाण्यामध्ये अतिशय मग्न होऊन ते गाणं गुणगुणत होता। ते गाणं अशा पद्धतीचं होतं, अर्थात ते एकदाच ऐकल्यानंतर माझ्यासुद्धा लक्षामध्ये राहिलं। ते गाणं असं होतं, हमने सारी उम्र जो किया उसका कोई भी हासिल नहीं, हम थे ऐसे सफ़र पे चले जिसकी कोई भी मंजिल नहीं, हम थे ऐसे सफ़र पे चले जिसकी कोई मंजिल नहीं। मी अशा एका प्रवासाला निघालेलो होतो ज्याची कोणतीही मंजिल नव्हती। कुठं जायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे, कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कसल्याही प्रकारचं ध्येय निश्चित नव्हतं। आणि हमने सारी उमर जो किया, मी आयुष्यभर जे काही केलं उसका कोई हासिल नाही, त्याचा कोणताही लाभ प्राप्त झालेला नाही, हासिल काहीही झालेलं नाही। थोडक्यात मेरी जिंदगी व्यर्थ चली गई, माझं आयुष्य व्यर्थ गेलेलं आहे, अशा पद्धतीचं ते गाणं होतं। अर्थात ते एखाद्या सिनेमामधलं गाणं आहे, ते हिरो हिरोईन त्याची स्टोरी कथा वेगळी असेल, मात्र या गाण्याचा अर्थ एवढाच आहे की हम थे ऐसे सफ़र पे चले जिसकी कोई मंजिल नहीं, मी अशा एका सफरला प्रवासाला निघालेलो होतो ज्याची कोणती मंजिल नव्हती। आणि हमने सारी उम्र जो किया उसका कोई हासिल नहीं, मी आयुष्यभर जे काही केलं त्याचं मला काही हासिल, काही लाभ प्राप्त झालेला नाही। थोडक्यात आपल्या जीवनाची वाटचाल जर आपण आपल्या समोरचं योग्य ध्येय न ठरवता जर केली असेल तर शेवटी आपल्याला असा पश्चाताप करावा लागतो की हमने सारी उम्र जो किया उसका कोई भी हासिल नहीं। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला जर आपला मनुष्य जन्म सार्थक करायचा असेल आणि आयुष्याच्या संध्याकाळी जर आपल्याला असल्या प्रकारचा कुठलाही पश्चाताप होऊ नये असं वाटत असेल तर आपण मनुष्य जन्माचं ध्येय हे अगोदर जाणून घेतलं पाहिजे। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की आज संपूर्ण जगामध्ये विविध प्रकारच्या शिक्षणाची क्षेत्र आहेत, मात्र यात्रा 1ली ते 10वीपर्यंतचं शिक्षण असेल किंवा 10वीनंतरचं महाविद्यालयाचं शिक्षण असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, BA BCom BSc पॉलिटेक्निकल असेल, IT असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, फार्मसी असेल, कोणत्याही प्रकारच्या शिक्षणामध्ये कुठेही मनुष्य जीवनाचा उद्देश काय याचं ज्ञान एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मनुष्याला होऊ शकत नाही, किंवा तशा प्रकारचं ज्ञान तो प्रश्नच सिलेबसमध्ये कुठंही समाविष्ट असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। मनुष्य जन्माचा उद्देश काय हे याचं ज्ञान न देताच एखादा विद्यार्थी 1लीपासून 5वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करतो, नोकरी मिळवतो, जीवन जगतो, म्हातारा होऊन मरून जातो, मात्र मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे याचं ज्ञान शिक्षणामध्ये अर्थात भौतिक शिक्षणामध्ये कुठेही आपल्याला सापडत नाही। आणि ते जाणून न घेतल्यामुळं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर जार हरिविन, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या माणसाचं आयुष्य व्यर्थ जातं। आणि ते जाऊ नये याच्यासाठी आपल्याला संतांनी सावध केलेलं आहे। अर्थात अध्यात्मशास्त्रामध्येच आपल्याला मनुष्य जन्माचा खरा उद्देश काय आहे, मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला करण्याजोगं आपलं सर्वात प्रथम कर्तव्य काय आहे हे आपल्याला शास्त्रामध्ये आणि अनेक संतांनी, आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। अर्थात म्हणूनच हा मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर करण्याचं जे कार्य आहे ते कार्य अतिशय श्रेष्ठ आहे, अतिशय उच्च आहे। जी गोष्ट इतर कुठलाही प्राणी मिळवू शकत नाही अशी गोष्ट प्राप्त करणं किंवा अशी गोष्ट मिळवणं हा मनुष्य जन्माचा उद्देश आहे। फक्त याच देहामध्ये आपण ती गोष्ट प्राप्त करू शकतो, ती म्हणजे भगवंताची प्राप्ती करणं। आणि म्हणून या मनुष्य देहाचं खूप गुणगान केलेलं आहे। याचा खूप मोठा शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे। मानव देह मिळणं किंवा मनुष्य जन्म मिळणं, या आत्म्याला मानव देह प्राप्त होणं ही अतिशय मोलाची दुर्लभ गोष्ट आहे। का? कारण 84 लक्ष योनींपैकी फक्त याच जन्मामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि सर्व प्रकारच्या दुःखाला कायमचा पूर्णविराम देऊ शकतो। आणि म्हणून मनुष्य जन्म प्राप्त व्हावा
आणि तो देखील संपूर्ण जगाचा आध्यात्मिक गुरु असलेल्या भारतभूमीमध्ये मनुष्य देह प्राप्त व्हावा ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. आणि ही गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा जर आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय ठरवता येत नसेल, फक्त जन्माला येणं, तरुण होणं, शिक्षण घेणं, नोकरी मिळवणं, लग्न करणं, पुढची पिढी जन्माला घालणं, म्हातारं होणं आणि मरून जाणं, एवढाच जर आपल्या जीवनाचा प्रवास असेल तर खरं तर हा मनुष्य जन्माचा अपमान आहे. कारण मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला अतिशय उच्च गोष्ट प्राप्त करायची आहे. सर्व प्रकारच्या दुःखाला कायमचा पूर्णविराम द्यायचा आहे आणि अर्थात ते फक्त भगवंताची प्राप्ती केल्यानंच शक्य आहे. अन्यथा या गोष्टीचं जर आपण ज्ञान घेतलं नाही तर बालपण म्हणजे अज्ञान, तरुणपण म्हणजे घोडचुका आणि म्हातारपण म्हणजे पश्चाताप असं आपल्या आयुष्याचं स्वरूप होऊन जाईल. आणि हे होऊ नये म्हणून आपण लवकरच आयुष्याच्या जेवढं लवकर शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनाचं योग्य जे ध्येय आहे ते ध्येय जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण संतांना शरण गेलं पाहिजे. शास्त्राचं, भगवद्गीतेचं वाचन करून मनुष्य जन्म मिळाल्यानंतर करण्याचं जे प्रथम कर्तव्य आहे, आपली जी खरी जबाबदारी आहे ती जाणून घेतली पाहिजे. आणि या देहाचा वापर आपण तपस्येसाठी, भोग भोगण्यासाठी नव्हे तर तपस्येसाठी करून भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. हा मनुष्यजन्माचा उद्देश आहे. आणि अर्थात हा उद्देश प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सर्व काही प्राप्त होईल. जी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर अन्य काहीही प्राप्त करण्याचं शिल्लक राहत नाही ती गोष्ट म्हणजे आहे भगवत प्राप्ती. जी गोष्ट केल्यानंतर बाकी काहीही करण्याचं शिल्लक राहत नाही ती गोष्ट आहे भगवत प्राप्ती. आणि जी गोष्ट जर आपण केलं नाही तर आपण आयुष्यभर केलेल्या सर्व गोष्टी सर्व मृत्यूच्या एका फटक्यामध्ये व्यर्थ ठरतात. ती गोष्ट आहे भगवत प्राप्ती. आणि ती भगवत प्राप्ती करण्यासाठी प्रल्हाद महाराज सांगतात की एखाद्या व्यक्तीनं कुमारावस्थेपासून भगवंताची भक्ती केली पाहिजे. कुमारावस्थेपासून जसं परीक्षा दूर आहे तेव्हापासूनच एखाद्या विद्यार्थ्यानं त्या परीक्षेची तयारी चालू ठेवली पाहिजे. परीक्षेची तयारी अतिशय गंभीरतेनं केली पाहिजे. त्या पद्धतीनं आयुष्याच्या शेवटी आपला या देहाचा त्याग करत असताना अर्थात आपला मृत्यू होत असताना आपल्याला भगवंताचं स्मरण व्हावं यासाठी आपण आयुष्यभर भगवंताच्या प्राप्तीसाठी सतत हरिनाम घेतलं पाहिजे. कारण कलियुगाचा हा युगधर्म आहे. तो म्हणजे या युगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचा फक्त हरिनाम संकीर्तन किंवा हरिनामाचा जप हा एकच मार्ग शिल्लक आहे. ध्यानधारणा करण्याची पात्रता नाही आहे, मोठमोठे यज्ञ करण्यासारखी शुद्धता नाही आहे, तशा पवित्र वस्तू उपलब्ध नाही आहेत, तसे पवित्र ब्राह्मण नाही आहेत, पूजा अर्चा करण्याची देखील योग्य पद्धती सध्या कलियुगामध्ये सर्व वस्तू दूषित असल्यामुळे सर्व काही दोषानं भरलेला सागर आहे. अशा या दोषानं भरलेल्या कलियुगामध्ये चांगला गुण फक्त एकच आहे, तो म्हणजे मुखानं हरिनाम घेतल्यानंतर आपण आपल्या जन्माचा सहजपणे उद्धार करू शकतो. अर्थात सहजपणे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणूनच असं सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये फक्त हरिनाम हा एकच मार्ग आहे. आणि त्या शास्त्राच्याच आधारे सर्व संतांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये झालेल्या सर्वच्या सर्व संतांनी एकमतानं हरिनामाचा प्रचार केलेला आहे. कारण या हरिनामाच्या साहाय्यानं आपण आपली चेतना शुद्ध करून आपण आपल्या खऱ्या स्वरूपाची सहज प्राप्ती करू शकतो. आणि संत तुकाराम महाराजांनी किंवा इतर सर्व संतांनी, महान आचार्यांनी जशी अवस्था प्राप्त केली तशी अवस्था आपण देखील प्राप्त करू शकतो. या जन्ममृत्यू जरा व्याधीच्या दुःखातून कायमस्वरूपी मुक्त होऊन आपण आपल्या भगवंताचा शाश्वत सेवक या स्वरूपामध्ये स्थित होऊ शकतो. कारण आपण अविनाशीचे पुत्र आहोत. आपण काही हे हाडामासानं बनलेला देह किंवा एखादा पदार्थ नाही आहोत. तर आपण ममैव वंशो जीव लोके जीवभूता सनातना भगवंत म्हणतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष सच्चित आनंद अशा परमात्म्याचे भगवंताचे अंश आहोत. मात्र या देहात्मबुद्धीमध्ये अडकून पडल्यामुळे आपण दुःख भोगत आहोत. आणि या दुःखाला विराम तोपर्यंत नाही जोपर्यंत आपण ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करणार नाही. आणि तशी अवस्था प्राप्त करण्याचा साधा सोपा मार्ग कलियुगामध्ये हरिनाम आहे. या हरिनामाच्या साह्यानं आपण ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करू शकतो. सर्व प्रकारच्या दुःखातून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकतो आणि खरोखरच या मनुष्य जन्माचं सार्थक करू शकतो. आणि हे जर नाही केलं तर शेवटी असंच म्हणावं लागणार, हम थे ऐसे सफर पे चले जिसकी कोई भी मंजिल नहीं, हमने सारी उम्र जो किया उसका कोई भी हासिल नाही. असं पश्चातापानं भरलेलं गाणं गाण्याची वेळ येऊ नये. आणि शेवटी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी
किंवा आम्ही जातो अमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा अशा पद्धतीनं अशी आपली अवस्था प्राप्त करून मनुष्य जन्माचा उद्धार करायचा असेल तर प्रत्येक क्षणी आपण आपल्या जीवनाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते प्राप्त करण्यासाठी तयारी केली पाहिजे. अर्थात प्रत्येक क्षणाचा सदुपयोग हा हरे कृष्ण महामंत्र किंवा हरिनामाचा जप नामसंकीर्तन करून हरिनामाचं धन साठवण्यामध्ये केला पाहिजे. हा या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचा, या जन्माचा उद्धार करण्याचा एकमेव मार्ग आहे. याचं आपण गंभीरतेनं पालन केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय.